नमस्कार मित्रांनो, मी गोकर्ण करांडे माहिती आणि संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. या चॅनलवर आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन त्याच्यावरती चर्चा करत असतो किंवा काही गोष्टी निवडून त्याच्यावरती माहिती मी तुम्हाला देत असतो. आज एक असाच विषय आहे, एक झाड आहे. त्या झाडाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जे झाड आजूबाजूला आपल्या असतं, सगळ्याला माहीत आहे, सर्व रोज पाहतात, पण त्याच्याबद्दल तेवढी माहिती नसल्या कारणाने आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. तर असंच झाड उपयोग करून घेण्यासाठी, त्या झाडाचा उपयोग करून घेण्यासाठी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. ती माहिती व्यवस्थित ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर तुम्हाला कळेल त्याची किती माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये, त्याचे काय फायदे होऊ शकतात. झाडाचं नाव आहे तुळस. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळस असते. तुळशीचे फायदे असे आहेत. तुळशीचा पहिला फायदा आणि सगळ्यात मोठा फायदा, रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्या कारणामुळं आपल्या शरीरामध्ये जे छोटे मोठे रोग असतात किंवा वातावरण बदलल्यानंतर जे रोग होतात, सर्दी, ताप, खोकला यासारख्या सामान्य रोगाला ते नेहमीच त्यावरती मात करते. त्यानंतरचा दुसरा फायदा, तणाव कमी करते. शरीरामध्ये कोणत्याही गोष्टीमुळं आपल्याला तणाव येतो, बरोबर. तणावासाठी आपण चहामध्ये जर 2 ते 3 पानं टाकून जर पिलो चहा, तर आपला तणाव देखील कमी करतो. त्यानंतर श्वासावर पण श्वासनलिका असते, त्या श्वासनलिकेवर पण तुळशीचे पानं किंवा तुळस हे अतिउपयुक्त आहे. तुळशीचा काढा घेतल्याने श्वासनलिकेवर सुद्धा फायदा होतो. त्यामध्ये दम्याचा त्रास असेल, सर्दी असेल, खोकला असेल, घशात खरखर असेल, या सगळ्या गोष्टीवर आराम भेटतो. त्वचा रोगावर सुद्धा याचे खूप सारे फायदे आहेत. बऱ्याच वेळेस तारुण्यामध्ये मुलीला चेहऱ्यावरती फुटकुळे येतात किंवा मुरुम हा प्रकार असतो थोडासा, तो येतो. मग ह्याची जर टेस्ट करून लेप करून जर आपण चेहऱ्यावरती लावला तर ते बऱ्यापैकी नष्ट होऊन जातात किंवा नाहीसं होऊन जातात. त्यानंतर पचनशक्ती सुधारते. मित्रांनो, काही लोकांना त्रास असतो पचनशक्तीचा. तुळशीचा चहा पिल्याने पचन संस्थेमध्ये सुधारणा होते किंवा त्याचं कार्य सुधारित करतं किंवा पोटामध्ये गॅस होत नाही. त्या कारणाने तुळस ही फक्त धार्मिक झाड नाही, तर आपल्या आरोग्यासाठी एक वरदान आहे, असं काही ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे. पण त्यानंतरही आपण त्याचा फायदा घेत नाहीत. पण वरील सांगितलेले फायदे जर आपल्याला पास पडले असतील, आवडले असतील, तर नक्कीच कळवा. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट लिहा. आपल्याला कोणत्या झाडाविषयी जर कोणत्या टॉपिकवरती माहिती पाहिजे आहे, मी ते आपल्याला उपलब्ध करू. धन्यवाद.